गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर स्टडी करणार आहोत. हा चॅप्टर आहे तो तुम्हाला बोर्डसाठी आणि नीटसाठी खूप महत्त्वाचा आहे. बोर्डसाठी तुम्हाला जवळजवळ ह्याच्यावरती 5 मार्कांचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि नीटसाठी तुम्हाला जवळजवळ 8 ते 9 क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. त्यामुळं ह्या चॅप्टरवरती नीट कॉन्सन्ट्रेट करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या चॅप्टरमधल्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी स्टडी करूया. त्यातली पहिली टर्मिनॉलॉजी आहे जेनेटिक्स. जेनेटिक्स इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड इट्स व्हेरिएशन. हेरिडिटी याचा अर्थ आहे अनुवंशिकता. मीन्स द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. म्हणजे आपल्या पॅरेंट पासून काही कॅरेक्टरिस्टिक्स हे नेक्स्ट जनरेशन पर्यंत ट्रान्समिट केले जातात. फॉर एक्झाम्पल कलर ऑफ आईज, हाईट ऑफ आवर बॉडी, द लेंथ ऑफ हेअर. तर हे सगळे काय झाले जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. मीन्स हियर द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स and the variation means here some dissimilar characteristics. The transmission of the genetic characteristics from one generation to the another generation, but these are some dissimilar. आता dissimilar याचा अर्थ आहे की we are not an exact photocopy of our parents. आपण काय आपल्या आईवडिलांची झेरॉक्स कॉपी असतो असं आपण म्हणू शकत नाही. So here genetic it is a branch of biology which deals with the study of heredity and its variation. Father of genetics is called as a George John Mendel. ठीक है. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे जीन. जीन it is a particular segment of DNA or gene it is a functional unit of inheritance. This word is first of all coined by scientists and the name of the scientist is Johansson. जोहानसन या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा जीन ही टर्मिनॉलॉजी ह्याचा शोध लावलेला आहे. बिफोर डिस्कवरी ऑफ जीन, when Mendel he study about the genetics at that time here he called as a factor. सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर ते कॅरेक्टरिस्टिक्स हे जे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत कशा पद्धतीने ट्रान्समिट केले जातात ह्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे हे या मेंडेलनं सांगितलं होतं. त्यावेळेस जीनचा शोध लागला नव्हता. अँड आफ्टरवर्ड्स द जीन ही टर्मिनॉलॉजी जोहानसन या सायंटिस्टने डिस्कवर केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे ॲलिल्स. ॲलिल्स दीज आर द टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन ऑर द टू फॉर्म्स ऑफ जीन. आता या ठिकाणी ॲलिल्स बद्दल जर आपण विचार केला, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी मीन्स अकॉर्डिंग टू द हाईट ऑफ द प्लांट, हाईट ऑफ द पी प्लांट. पी प्लांट सायंटिफिक नेम इज द पायसम सटायवम. मेंडेलनी या ठिकाणी पायसम सटायवम ह्या प्लांटचा उपयोग त्याच्या एक्सपेरिमेंटल स्टडीसाठी केला होता. पी प्लांटमध्ये जवळजवळ भरपूर असे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक होते. त्यातले फक्त 7च कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स हे मेंडेल या शास्त्रज्ञाने उपयोगात आणलेले आहेत. त्यातलं पहिलं जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक आहे दॅट इज द टॉल अँड ड्वार्फ. आता या ठिकाणी ॲलिल जर आपण ॲलिल्स ह्या डेफिनेशनचा जर विचार केला म्हणजेच काय टू फॉर्म्स ऑफ जीन. आता या ठिकाणी टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. कॅपिटल टी किंवा टॉल साठी आपण या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी असं सुद्धा लिहू शकतोय. ड्वार्फ साठी आपण लिहिणार आहोत स्मॉल टी. सो दीज आर कॉल्ड एज दी ॲलिल्स. ॲलिल्स मीन्स द टू फॉर्म्स ऑफ जीन. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे डॉमिनंट ॲलिल. सो हियर it is the allele that expresses its trait even in the presence of alternate allele, that is always in a heterozygous condition only. So here dominant allele means here when the two alleles which are mainly present here
capital T, it is called as the tall when it is mainly present in a homozygous condition, as well as capital T, small t. There is only presence of a capital T. That's why here it expresses characteristics. आता ह्या ठिकाणी हे T हे कॅपिटल लेटर असल्यामुळे तुम्हाला ह्या कॅपिटल T स्मॉल t ह्या ऑफस्प्रिंगचं नाव या ठिकाणी टॉलस मिळणार आहे. म्हणजेच काय डॉमिनंट कॅरेक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे रिसेसिव्ह. दिस एलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह एलील्स. कॅपिटल T स्मॉल t ह्या ठिकाणी कॅपिटल T स्मॉल t जर असेल तर तुम्ही त्याला टॉल इंडिव्हिज्युअल म्हणताय, परंतु स्मॉल t जर असेल तर ह्याला रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जातं. मीन्स हियर इट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजेच द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. फॉर एक्झाम्पल morphological characteristic of an individual. Those characteristics, these are seen with the help of our naked eyes. These characteristics are called as a phenotypical characteristic. जे characteristics तुम्हाला डोळ्यांनी दिसतात ते characteristics तुम्ही या ठिकाणी फिनोटाइप म्हणून या ठिकाणी म्हणू शकता. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत टॉल, ड्वार्फ, टर्मिनल फ्लावर्स, एक्झियल फ्लावर्स, कलर ऑफ फ्लावर्स, व्हाईट फ्लावर्स, पर्पल फ्लावर्स. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही डोळ्यांनी बघू शकता, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही फिनोटाइपिकल कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे जिनोटाइप. जिनोटाइप मीन्स हियर द जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल. जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन जिनोटाइपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन इंडिव्हिज्युअल. आता ह्याचे एक्झाम्पल आहेत टॉल. टॉल साठी तुम्ही लिहिणार आहात कॅपिटल T किंवा कॅपिटल T स्मॉल t. ड्वार्फ साठी लिहिणार आहात स्मॉल t. तर या ठिकाणी कॅपिटल T स्मॉल t आणि कॅपिटल T स्मॉल t हे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय तर जिनोटाइपिकल कॅरेक्टरिस्टिक्स, जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतरची पुढची टर्मिनॉलॉजी आहे होमोझायगस एलील्स और द होमोझायगस कॅरेक्टर. एन इंडिव्हिज्युअल हॅविंग आयडेंटिकल एलील्स. आयडेंटिकल म्हणजेच काय सिमिलर. दोनही एलील्स कसे असणार आहेत एकसारखेच असतील. बोथ आर होमोझायगस, आयदर डॉमिनंट और रिसेसिव्ह. दॅट इज द कॅपिटल T और स्मॉल t. म्हणजेच काय होमोझायगस एलील्स. नेक्स्ट आहे हेटेरोझायगस. हेटेरोझायगस मीन्स an individual having contrasting alleles. इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असणारे कॉन्ट्रास्टिंग एलील्स म्हणजे वेगवेगळे एलील्स, डिसिमिलर एलील्स. फॉर एक्झाम्पल कॅपिटल T स्मॉल t. आता या ठिकाणी एक कॅपिटल लेटर आहे आणि दुसरं लेटर आहे स्मॉल, म्हणूनच याला काय म्हणणार तुम्ही हेटेरोझायगस. कॅपिटल T स्मॉल t जरी असेल तर तुम्ही याला काय म्हणणार आहात या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर हे कॅपिटल आहे, म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टॉल प्लांट. नेक्स्ट आहे F1 जनरेशन. द ऑफस्प्रिंग्स obtained in the first generation or the first filial generation is called as the F1 generation. या ठिकाणी F1 जनरेशन मध्ये ज्या वेळेस दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स चा क्रॉस केला जातोय. फॉर एक्झाम्पल tall is crossed with dwarf plant. tall plant हे dwarf ह्या प्लांट बरोबर क्रॉस केलं जातं. तर हे दोन काय झाले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स झाले. जिनोटाइप आहेत कॅपिटल T, डॉर्फचे आहेत स्मॉल t. गॅमेट्स कॅपिटल T नेहमीच सर्कल मध्ये लिहायचे, इथे एकच गॅमेट मिळेल कॅपिटल T. क्रॉसिंग झालेला आहे कॅपिटल T आणि स्मॉल t.
generation or the F1 generation, or we call it as a F1 hybrid. तर हे झालं F1 जनरेशन. पॅरेंट्स टॉल, ड्वार्फ. जिनोटाइप्स आहेत कॅपिटल टी, स्मॉल टी. गॅमेट्स आहेत कॅपिटल टी, स्मॉल टी. ऑलवेज यू राईट अंडर अ सर्कल. क्रॉसिंग झालेलं आहे. क्रॉसिंग नंतर तुम्हाला या ठिकाणी F1 जनरेशन मिळालेलं आहे कॅपिटल टी, स्मॉल टी. हे नेहमीच काय असणार आहे, टॉल असणार आहे. त्याच्यानंतर पुढची टर्मिनॉलॉजी आहे F2 जनरेशन. In this F2 generation or the second filial generation, the F1 is mainly crossed with F1. मग अशा आपण F1 साठी जे एक्झाम्पल बघितलेलं आहे, parents that is the male is crossed with female. मेल साठी आपण हा सिंबल वापरतोय 0 त्याच्या डोक्यावरती बाण, आणि फिमेल साठी आहे 0 आणि त्याच्या खालच्या बाजूला प्लस हे मार्किंग लिहिलेलं असतं. Parents male, female. Phenotype tall is crossed with dwarf plant. Genotypes आहेत त्याचे capital T, small t. Gametes आहेत capital T, small t. Capital T, small t is crossed with each other to form a capital T, small t is called as a F1 generation, or also we call it as a टॉल हायब्रिड. हायब्रिड का म्हटलं जातं, कारण की ह्याच्यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोनही लेटर्स ह्याच्यामध्ये येत असतात. म्हणजेच काय, टॉल आणि ड्वार्फ कॅरेक्टरिस्टिक्स ह्यांच्या जिनोटाइप्स मध्ये प्रेझेंट असणार आहेत. परंतु डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक कॅपिटल टी असल्यामुळे ह्याचं नाव काय असणार आहे, टॉल हायब्रिड. F2 जनरेशनचा अर्थ आहे F1 into F1. ह्याच F1 बरोबर आणखीन एक F1 प्लांट काय केलं जातं, क्रॉस केलं जातं. and it is also called as a inbreeding किंवा सेल्फिंग. इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे पुनेट स्क्वेअर और द चेकरबोर्ड चार्ट. आता या ठिकाणी हा पुनेट स्क्वेअर, पुनेट ह्या शास्त्रज्ञाने ह्या चार्टचा शोध लावलेला आहे आणि म्हणून याला म्हणलं जातं पुनेट स्क्वेअर चार्ट किंवा चेकरबोर्ड चार्ट. सो हियर it is a probability table and it is mainly representing the different combinations or the diagrammatic representation of a particular cross. Now here this F1 and F1 is crossed with each other. We write this in a Punnett square chart. F1 साठी या ठिकाणी असणार आहे कॅपिटल टी, स्मॉल टी. ह्या F1 साठी आहे कॅपिटल टी, स्मॉल टी. ह्याचे गॅमेट्स तुम्हाला ह्या टेबल्स मध्ये लिहायचे आहेत. अगेन मेल अँड फिमेल. F1 हा एक मेल साठी आपण रिप्रेझेंट करणार आहोत आणि हा F1 फिमेल साठी रिप्रेझेंट करणार आहोत. मेलचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही ह्या रकान्यामध्ये लिहायचे आहेत आणि फिमेलचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या खालच्या रकान्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. द कॉम्बिनेशन्स कॅपिटल टी, कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी आणि स्मॉल टी, स्मॉल टी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 जे कॉम्बिनेशन्स आहेत हे काय मिळालेले आहेत, कॅपिटल. म्हणजे 3 plants are tall plants. 3 are tall plants and 1 is recessive. 1 is recessive, that is the dwarf plant. म्हणजे ह्याचा फिनोटाइपिकल रेशो काय आहे, 3:1. फिनोटाइपिकल रेशो of this cross is a 3:1.
1:2:1 म्हणजेच काय 1 काय आहे कॅपिटल टी, 2 काय आहे कॅपिटल टी स्मॉल टी आणि 1 काय आहे स्मॉल टी. ठीक आहे 1:2:1 हा काय झाला जीनोटायपिकल रेशिओ आणि 3:1 हा काय झाला आहे फिनोटायपिकल रेशिओ अकॉर्डिंग टू द फिजिकल appearance of an individual and genotypic ratio is according to the genetic character